नमस्कार, मी विजया वामन। विधानसभेची तोंडी परीक्षा या सिरीज अंतर्गत आपण वेगवेगळ्या मतदारसंघातील संभाव्य लढती कशा असू शकतात, तेथील इंटरनल राजकारण काय म्हणतंय, नेमकी आता जी महाविकास आघाडी महायुती फोडाफोडीचं राजकारण आणि जो काही सरकारमध्ये आणि सरकारच्या विरोधात असणाऱ्या लोकांमध्ये जो घोळ झालाय त्याचे परिणाम मतदारसंघात कसे असू शकतात हे समजून घेण्यासाठी आपण जवळपास विधानसभेची वारीच करतोय। आज आपण आलेलो आहोत जळगाव या जिल्ह्यामध्ये पारोळा एलोंडल हा मतदारसंघ चर्चेत आहे आणि तिथे यावेळी चिमणराव पाटील नाही तर त्यांचे चिरंजीव अमोल पाटील मैदानात असण्याची शक्यता आहे। एका माजी मंत्र्याविरोधात एक नौखा उमेदवार कसा चालणार, गणित कशी असणार, स्ट्रॅटेजी कशी असणार आहे हे सगळं समजून घेणं गरजेचं बनतंय। नमस्कार सर। नमस्कार। जसं मी उल्लेखच तुमचा केला की आता मैदानात चिमणराव पाटील नसणार आहे। राजकारणातील छक्के पंजे, कधी कुणाला बोलायचं कधी कुठे शांत राहायचं हे ज्येष्ठ व्यक्तींना जास्त कळतं। तरुणांमध्ये तसं बघितलं तर रक्त जास्त सळसळतं असतं आणि तुम्हाला बऱ्याचदा त्या मुद्द्याचा फटका असतो की स्पष्ट बोलतो, थेट फॉरवर्ड, व्हीआयपी ट्रीटमेंट, हे सगळे शिक्के तुमच्यावर लागलेत। कसं बघता या विधानसभेकडे? पहिली गोष्ट अशी आहे की ही विधानसभेचं इलेक्शन जे आहे ते आपण विकासाच्या मुद्द्यावर लढतोय। गेल्या 2.5 वर्षापासून सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब झाल्यानंतर आपल्या मतदारसंघात जवळपास आपण 2700 कोटी रुपयाची विकास कामं केली आहे। ते विकास कामं करताना आपण राजकारण हा हेतू त्याच्यामध्ये ठेवला नाही किंवा ह्या गावाने आपल्याला मतं दिली नाही किंवा ह्या गावात आपल्याला मतं कमी मिळाले म्हणून कुठेतरी कमी जास्त निधी आपण द्यायचा असा भेदभाव आपण केलेला नाही। दोन्ही शहरांना आपण समान निधी दिलेला आहे, प्रत्येक खेड्यावरती आपण समान निधी दिलाय, प्रत्येक खेड्यावर काही ना काही प्रमाणात कामच चालू आहेत। तर आपण या इलेक्शनला विरोधकांवर टीका हा मुद्दा मी करणारच नाहीये। पहिली गोष्ट, हे इलेक्शन मी पॉझिटिव्ह अँगलने सगळं घेणार आहे। तर आपण केलेले विकास कामं या मुद्द्यावरच आम्ही इलेक्शन लढणार आहोत। विरोधक टीका करतील त्यांना टीका करू द्या, पण आपण विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढणार आहोत। तुमच्या विरोधात चर्चेत नाव शरद पवार गटाकडून सतीश पाटील यांचं आहे, उबाठाकडून हर्षल माने यांचं आहे, तिकडे करण पवार आहे, नाना महाजन आहे। काय वाटतं, उमेदवार कोणताही आला तरी विकासाचं व्हिजन स्ट्रॉंग आहे म्हणून अडचण नाही की काही बॅकलॉगच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या विधानसभेसाठी घातक ठरू शकतात? उमेदवार कोणीही आला ही गोष्ट आमच्याकरता मॅटर करत नाही। आपल्याला इलेक्शन लढायचं आहे आणि आपल्याला ते कसं जिंकायचं आहे ही स्ट्रॅटेजी आमची आहे। त्याच्यामुळे समोरचा उमेदवार कोण येईल या गणितावरती मी जात नाही किंवा माझी संघटना पण जाणार नाही। उमेदवार कोणीही येऊ द्या, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढणार आहेत आणि आमच्या विजयावर आम्ही ठाम आहोत। 2019 ला जेव्हा आम्ही या मतदारसंघाचा थोडक्यात जो आढावा घेतला, चिमणराव पाटील यांना पाडण्यासाठी अंतर्गत गटबाजी कारणीभूत ठरू शकते असं आमचं अनालिसिस होतं। घडलं तसं नाही, परंतु तेव्हा तुमचे वडील होते म्हणून घडलं नाही, आता घडू शकतं का? मतदारसंघामध्ये तुमच्या बाजूने लोक अनुकूल आहेत की पुन्हा एक त्यांच्याच घरातील उमेदवार समोर येतोय म्हणून काही फिरू शकतं वातावरण? तसं पाहायला गेलं तर हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे। 2019चा तुम्ही जो उल्लेख केला त्या इलेक्शन मध्ये एक साधारणतः परसेप्शन असं होतं की खूप कमी मतांनी या मतदारसंघात उमेदवार निवडून येतो किंवा जिंकून येतो। गेल्या 6 पंचवार्षिकपासून वडील विधानसभेचं इलेक्शन लढतायत, त्याच्यापैकी 3 इलेक्शन ते हारले, 3 जिंकले आणि 3ही हारले आणि जिंकले। हे जे इलेक्शन होते यांचं मार्जिन खूप कमी होतं, परंतु मागच्या 2019च्या इलेक्शन मध्ये ते मार्जिन 18,000 मतांचं होतं। त्याच्यामुळे हे जे आपल्या अंतर्गत गटबाजीचा फटका किंवा आतल्या आत पक्षामध्ये राजकारण, यांचं याच्याशी जमत नाही त्यांचं त्याच्याशी जमत नाही, या गोष्टीचा फटका बसेल असं जे आपल्या मंडळीचं जे म्हणजे म्हणणं होतं ते सगळं साफ खोटं ठरवलं मतदारसंघाने आणि 18,000 मतांनी वडिलांना त्यावेळेला विजयी केलं होतं। तर यावेळेला देखील तसा काहीच मुद्दा नाही। विरोधकांचं काम असतं की वेगवेगळे मुद्दे पसरवणं, पण माझं म्हणणं एक आहे आणि मी दाव्याने सांगेल की कमीत कमी 25,000च्या पुढच्या फरकाने आमची सीट निवडून येईल। बरं, जर आपण स्टेट पॉलिटिक्स कडे जर आलो तर आता समजा हे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून तुमच्या वडिलांनी गेली 40-45 वर्ष कामकाज बघितले। इथे गुलाबराव पाटीलही ते गिरीश महाजनही आहेत। हे झालं बँकेपुरतं। जेव्हा एकनाथ शिंदे यांचा गट उद्धव ठाकरेंपासून वेगळा झाला त्यावेळी सगळ्यात अगोदर त्यांच्यासोबत चिमणराव पाटील गेले होते। आशा अशी होती लोकांची की आता काय तिकडे गुलाबराव पाटील येणार नाही, त्यांनी आले आणि तो जो धक्का दिला तो धक्का नेमका कसा होता
ते कसे आले, तुम्ही कसे गेले, त्यावेळेचं कॅल्क्युलेशन काय होतं? तो धक्का आमच्यासाठी नव्हता. बर. तो धक्का जे बाहेरून बघतात, म्हणजे आमच्या सारख्यांसाठी ॲज अ पत्रकार म्हणा किंवा एक सामान्य नागरिक म्हणून तो धक्का तुम्हाला बसला. परंतु म्हणजे मला तरी सुरुवातीपासून असं वाटत होतं की 40 ते 45 आमदार हे शिंदे साहेबांसोबत जातीलच. त्याच्यामुळे गुलाबराव पाटील गेले किंवा इकडे आले म्हणून वडिलांना मंत्रिपद मिळालं नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही, किंवा कोण साहेबांनी शब्द दिला होता का नाही दिला होता या विषयात पण आपल्याला जायचं नाही. परंतु नेत्याची एक स्ट्रॅटेजी असते. आता विद्यमान मंत्र्यांना जर मंत्री करण्याचा क्रायटेरिया काही ठरला असेल तर त्याच्यात आपण किती प्रेस्टिज करायचं आणि आपण किती लावून धरायचं, नेत्याची अडचण होईल असं वागण्याचा स्वभाव वडिलांचा नाही आहे. त्याच्यामुळे वडिलांनी पण कधी शिंदे साहेबांची अडचण केली नाही की साहेब तुम्ही मला शब्द दिला होता किंवा मला मंत्री कराच. हे आपण थोडंसं बाजूला ठेवून आपण फक्त मतदारसंघाचा विकास हा केंद्रबिंदू मानून मतदारसंघाच्या विकासासाठी जेवढं जास्तीत जास्त निधी आपल्याला आणता येईल तेवढा आपण आणण्याचा प्रयत्न केला. आणि उलट समजून घ्या मंत्री नाही केलं पण मतदारसंघासाठी इतका भरीव निधी माझ्या मतदारसंघामध्ये स्वातंत्र्योत्तर काळानंतर म्हणजे गेल्या 75 वर्षात पहिल्यांदा एकाच टर्म मध्ये एवढा आलेला आहे. ही गोष्ट आमच्याकरता खूप महत्वाची आहे. निधी आला ही गोष्ट वेगळी, पण गुलाबराव पाटलांमुळे चिमणराव पाटील यांचं मंत्रीपद गेलं ही गोष्ट पचवणं त्यावेळेस कठीण होतं. कारण म्हणजे 3 टर्मचे आमदार आहेत, ज्येष्ठ आहेत, आणि आता तर समजा तुम्ही पुढे येत आहेत. त्या सगळ्या गोष्टी बघून जो सुरुवातीला आला त्याला न्याय न देता जो मागून आला त्याला न्याय दिला गेला, ही गोष्ट आम्ही एक थर्ड पर्सन म्हणून आम्हाला असा प्रश्न पडला की हे कसं काय घडलं म्हणजे नाही का. हे बघा, जसं तुम्हाला वाटतं तसं आम्हाला पण वाटतं बर की अन्याय होतो किंवा मग राजकारणात ह्या गोष्टी चालू असतात. या गोष्टी तुम्ही जर मनाला लावून बसलात तर मग तुम्ही पुढे फॉरवर्ड नाही होऊ शकणार. पुढे फॉरवर्ड व्हायचं असेल तर मागच्या काही गोष्टी विसराव्या लागतील. ठीक आहे, एक संधी नाही मिळाली, ते वडील मंत्रीपद डिझर्व करत होते, नाही मिळालं, त्याला आता आपण काय करू शकतो. जी गोष्ट मिळालीच नाही तिच्या मागे किती लागणार आहे. आता टर्म संपत आली, महिना 15 दिवस आता बाकी आहे. मग त्या विषयावर चर्चा करून आपला पण सगळ्यांनी आपण वेळ वाया घालवण्यापेक्षा आता नवीन इलेक्शन कसं होईल आणि त्याच्यात निवडून कसं येता येईल हे आपण सगळं बघू. नवीन इलेक्शनसाठी पण हा जुमला असणारच की. हे बघा, तुम्ही वरतून आम्हाला दिसले असले तरी शिंदे गटाचे नेते, तिथे गुलाबराव पाटील आहेत, तिथे चिमणराव पाटील आहेत, त्यांचा मुलगा आहे, हे आमच्यासाठी इंटरनल राजकारण सांगते की हा याला तो त्याला डॅमेज करणार, पाडापाडीचं राजकारण घडणार. पण त्या पलीकडे जाऊन जरी समजा आपण आता विचार केला की सतीश पाटील असतील, ते शरद पवार गटाकडून आहे, तिकडून उभाठाकडून सुद्धा हर्षल मानेंचं नाव समोर येत आहे. किती नाही म्हटलं तर ठाकरे इथे हे करणार. शेवटी 2 त्यांचे दिग्गज मंत्री किंवा मंत्रिपदाचे दावेदार असणारे लोक तिकडे गेले, त्याचा किती फटका बसू शकतो. फटका आपल्या मतदारसंघाचा जर आपण बघितलं तर आपल्या मतदारसंघात उभाठामध्ये एवढी लोक राहिलेली नाही. जेवढी सगळी संघटना होती तेवढी सगळी आता आमच्या सोबत आहे. बर, तोच प्रश्न होता, हे सगळे साथ देतील का म्हणून की पुढे जाऊन. 100% ओके, 100% सगळे एक मताने साथ देतील, एक मताने. आणि जी लोक आज उबाटामध्ये थांबलेली आहेत माझ्या मतदारसंघात, त्या लोकांनी 2019च्या इलेक्शनला हे आमचं काम केलेलंच नव्हतं. अच्छा, 30 लोक आज उबाटामध्ये आहेत. ज्यांनी मागच्या वेळेला 2019 मध्ये आपलं काम केलं होतं ती लोक सगळे आमच्या सोबत आहेत. वडिलांचं राजकारण आणि तुमचं राजकारण म्हणजे राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन, दोन्ही गोष्टीत खूप बदल आहे. तुम्ही ॲग्रेसिव्ह आहेत, आक्रमक आहे, रोखठोक आहे. कधी असा एखादा किस्सा आहे का की वो मी बोललो एका इंटेन्शननी, घडलं दुसरंच, म्हणजे रोखठोक स्वभावाचा कधी फटका बसलाय, फायदा झाला की तोटा झाला? ते रोखठोक स्वभावाचा फटका थोडाफार बसतोच. पण आता तो स्वभाव असतो, त्या स्वभावाला आता मुरडत आपल्याला घालता येत नाही. परंतु 100% आपण 50% प्रयत्न करतो की थोडं शांत राहायचं, संयमी राहायचं. पण मुळात स्वभाव ॲग्रेसिव्ह असल्यामुळे खरी गोष्ट तोंडावर येतेच आणि त्याचा थोडासा फटका बसतोच. परंतु जसं आपण फटका बसतो हे मानतो, पण मग असा स्वभाव आवडणारे देखील लोक असतात, तो फायदा होतोच. आता वडिलांनंतर तुम्ही जर आमदारकीसाठी किंवा विधानसभेसाठी इच्छुक आहात तर मतदारसंघासाठी कुठलं तुमचं वेगळं व्हिजन असणार आहे? म्हणजे जे परंपरागत मुद्दे आलेत ते ठीक आहे, पण आता एक नवीन पिढी येते तर मग व्हिजन कुठलं असणार आहे?
जे असं नेहमीचं जे राजकारण आहे की आपण एखाद्या गोष्टीमध्ये सगळ्या समाजाला किंवा आपल्या स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी असं वावत नेतो लोकांना, ती पद्धत मला मान्य नाही. म्हणून जे आपण तुम्ही मग अशी उल्लेख केला की तुमचा स्वभाव स्ट्रेट फॉरवर्ड आहे, तर राजकारणाचा उपयोग तेवढ्या पुरता या मताचा माणूस मी आहे. आणि मला तरुणांना कुठेतरी वेगळ्या दिशेने भरकटत न्यायचं, कोणत्याही मुद्द्यावरती इमोशनल काहीतरी एखादा मुद्दा काढायचा आणि आपण परत त्यांना वेगळ्या दिशेने लावायचा, असं मला जमत नाही. म्हणजे माझं विजन एकच असणार आहे की तरुणांना एक प्रॉपर विजन द्यायचं. विजन देताना आपण एक विचार करायचा. आता MIDC सारखा प्रश्न असेल, आता MIDC ह्या टर्ममध्ये दोघी तालुक्यांचे, समजा एक पारवा तालुका असेल, एरंडोल तालुका असेल, तर एरंडोलची जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे जी प्रोसेस आहे ती ह्या टर्ममध्ये आपण पूर्ण करून घेतली. म्हणजे उद्योगधंदे, महिलांसाठी म्हणाल तुम्ही, तर मी माझ्या इलेक्शनच्या ह्याच्यात प्रत्येक गावात जाऊन सांगणार आहे की यावेळेस मला शक्य झालं नाही, पण पुढच्या वेळेला महिला बचत गटांसाठी असेल, प्रत्येक गावामध्ये महिलांसाठी ग्रामसंघ देण्याचा आपला मानस असेल, तरुणांसाठी प्रत्येक गावामध्ये व्यायामशाळा देण्याचा मानस असेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आज मतदारसंघात फिरताना मला एक अनुभव येतोय की पूर्वी एक टिपिकल पठडीतले कामं लोक सांगायचे, पण आता आपण प्रत्येक खेड्यात जातो ना, तेव्हा लोक सांगतात, तरुण सांगतात की दादा आम्हाला एखादी अभ्यासिका द्या. ही रेअर गोष्ट असते. आता मतदारसंघामध्ये वडिलांच्या टर्ममध्ये आपण जवळपास 50% गावांमध्ये अभ्यासिका बांधण्याचं काम पूर्ण केलेलं आहे. तर भविष्यात जर मला संधी मिळाली तर 100% गावांमध्ये तरुणांसाठी आणि जी स्पर्धा परीक्षा असेल किंवा काही अभ्यास करणारी मुलं असतील त्यांच्यासाठी सुसज्ज असं एक अभ्यासिका प्रत्येक गावात मला उभी करायचं माझा मानस आहे. बरं, जसं तुम्ही सांगितलं, आम्हाला जरी मंत्रिपद भेटलं नसलं तरी भरीव असा निधी भेटला, विकास करू शकलो. या दोन गोष्टींमध्ये सत्तांतरच घडली तशी नेतृत्व बदल झाला. तुम्ही अगोदर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करत होता, आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात काम करता. अर्थात ज्या पक्षात असतो माणूस त्याच पक्षाचं गुणगान करतं, पण एक रिअल म्हणून सांगते की काय फरक वाटतो तुम्हाला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये, म्हणजे नेतृत्वामध्ये? एक रियालिटी ज्याला आपण म्हणतो तसं नेतृत्व शिंदे साहेबांचं आहे की कोणत्याच गोष्टीचा आव आणायचं नाही. म्हणजे मला या 2.5 वर्षामध्ये मला असं जाणवलं नाही की एखादं काम आदरणीय शिंदे साहेबांनी नाही सांगितलं, पत्र दिलं, त्या पत्रावर सरळ एंडोर्समेंट होणार, जे शक्य असेल ते काम दिलंच, म्हणजे न होणारी कामं दिली. बरं, पारोळा शहराची पाणीपुरवठा योजना असेल, एरंडोल शहराची पाणीपुरवठा योजना असेल, त्याच्यानंतर भुयारी गटारी पारोळ्याच्या जवळपास 100 कोटी रुपयांच्या मंजूर झालेल्या, त्याचं टेंडर प्रोसिजर देखील झालेली आहे, आता लवकरच काम पण सुरू होणार आहे. रस्त्यांचा प्रश्न असेल, चौक सुशोभीकरण असतील, विद्युतीकरण असेल, म्हणजे जे आमच्या शहरामध्ये वर्षानुवर्षापासून कामं झालेली नव्हती ती कामं मंजूर झाली. 250-300 कोटी रुपयाची एका शहरामध्ये कामं मंजूर झाली. तर हा फरक आहे दोघांमध्ये. आणि भेट, डायलॉग ज्याला आपण म्हणतो, आज साहेब नसतील, साहेबांची टीम असेल, श्रीकांत दादा असतील, वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून दररोज 2 किंवा 3 पेशंट्सला आमच्याकडून निधीची मदत होते किंवा हॉस्पिटलची मदत होते. या भरपूर गोष्टींचा फरक आहे. पूर्वी भेट दुर्लभ होती, कम्युनिकेशन नव्हतं, खाली काय चाललंय माहित नाही, ह्याचे संपर्क प्रमुख नेमलेले असायचे, ते संपर्क प्रमुख सगळे मी स्पीडिंग तिकडे करायचे, मतदारसंघांमध्ये वाद लावायचे. तसं आता ते हे नाहीये पद्धत. अच्छा, म्हणजे पूर्ण पद्धतच सिस्टीमच बदलली. सिस्टीम बदलली. बरं, शेवटचा प्रश्न माझा असा राहील की आता तुम्हाला तुमच्या विरोधामध्ये माजी मंत्री राहिलेले सतीश पाटील असणारे, कितीही म्हणजे तुम्ही पूर्णतः तयार आहे, पण शेवटी राजकारणात नवीन एंट्री करणं किंवा तुम्ही सुद्धा चिमणराव पाटील म्हणजे तुमच्या वडिलांचे बरेचसे इलेक्शन जवळून बघितले, जवळून पाहणं, प्रॅक्टिकली हँडल करणं, स्वतः मैदानात असणं, या 3 गोष्टींमध्ये मला असं वाटतं की फरक आहे. सतीश पाटील चॅलेंजिंग ठरू शकतात की तुमचे जे विकास काम आहेत ते एवढे स्ट्रॉंग आहेत की विरोधकांच्या हाताला मुद्दाच लागणार नाही, काय वाटतं? बघा, विरोधक कोणी चॅलेंजिंग आपल्याला ठरूच शकत नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. पण दुसरा मुद्दा जो तुम्ही सांगितला की विकास कामं आपले एवढे प्रभावी आहेत की त्यांचं चॅलेंज आपल्या पुढे एवढं फारसं राहणार नाही असं माझं मत आहे. परंतु कोणाला कमजोर समजून चालत नाही. वडील जेव्हा उमेदवार असायचे, गेल्या 3 टर्मपासून सगळं मागची फळी मी सांभाळत होतो, पण प्रत्यक्षात मागची फळी सांभाळणं आणि प्रत्यक्षात स्वतः उमेदवार असणं याच्यामध्ये खूप फरक असतो. जसं वडिलांच्या वेळेस मी मागची फळी सांभाळायचो, तसं आता वडील तर नाही सांभाळू शकणार,
म्हणजे आता ह्या दोन्ही गोष्टी मला करायच्या आहे तर साहजिक आहे, एखादा नवीन खेळाडू असतो त्याच्यावर थोडा दबाव असतो, पण तो एकदा सेट झाला की चांगला खेळतो. बरं, ठीक आहे. तर जळगावचं राजकारण खरंच वेगळं आहे. इथे 4 मंत्री आहेत, प्रत्येकांचं वेगळं विजन, वेगळं अस्तित्व आहे आणि सगळ्यात स्पेशली म्हणजे ज्येष्ठत्व, सिनियर, ज्युनियर हे राजकारण इकडे जरा जास्तच पाहायला भेटतं. पण अशा सगळ्यांमध्येच इंटरेस्टिंग असणारा हा एरोंडल पारोळा मतदारसंघामध्ये नेमकी काय घडतंय हे खरोखरच पाहण्यासारखं असणार आहे. बाकी या मतदारसंघातील जे लोक आहेत, तुम्हाला काय वाटतं, कुठले ड्रॉबॅक्स आहेत जे सतीश पाटील यांना आणि दुसरीकडे अमोल पाटील यांना दोघांनाही जड जाऊ शकतात, हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. अशाच वेगवेगळ्या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या उमेदवारांसोबत बोलणार आहोत, त्यांचं व्हिजन जाणून घेणार आहोत, मतदारसंघातील राजकारण समजून घेणार आहोत. आत्ता मात्र इथेच थांबूयात. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.